विठ्ठल अंबे माते की आज ना गरब्याचा पहिला दिवस आहे. तुम्हाला तो पहिला दिवस एवढा बोर असतो ना, त्यात मी एकटाच आलोय. समय येणार होता पण त्याला गरब्यात पण स्किटची सुपारी आली. कोणीतरी पाहिजे ना सोबत, कोणीतरी पाहिजे है ना. आई मैं तो आई बाहर के अनजाने एक जहां से, ना मुझे छूना न दूर ही रहना. परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे न छूना. परी हूँ मैं. हाय ओए फाल्गुनी पाठक. नाही नाही, फाल्गुनी पाठक नाही, मी शोभा मुदगल. मुदगल मुलगा आहे मी. अच्छा मुलगा आहे. नाईस ड्रेस. रेंटल आहे. हा तेच छान दिसतं. थँक्स. हाऊ आर यू. मी हा बरी हूँ मैं, मुझे न छूना. ए हॅलो रे हॅलो. तुला पाहिलं तेव्हाच अक्का हल्लो. दिवस दुसरा गुजराती असेल, गुजराती. याला म्हणजे मला पण गुजराती बनावं लागेल. हाय नाईस ड्रेस. थँक्स. हू जिग्नेश मेहता. काले धक्काबुक्की तमिले मारे नहीं. ओ ऐसा धक्काबुक्की तले. केम छो. मी मोजामा. मजामा मजामा. अच्छा તમે કેમ છો વડવા. તમે કેમ છો. મજામાં. આ ના હા एक्चुअली एकत्र गरबा रमावा છે. સાથે ઇન્ટરેસ્ટેડ બરગા બરગા ગરબા ગરબા રમાવા આવે છે. શું કરે છે. ના તે સગळं घरूनच करून आले છે आवरून. शिशु सगळं. हम इनामदार छे. हाँ? दर्जा खाली. एक्चुअली आई एम गरबा एकत्र खेळावयास इच्छुक छे. छे के 6 दुने 6 दुने 12. તમારા નામકરણ શું છે. वो लहानपणी बारसा झायलो तवा शू नाम राखेले छे તમે. नाम 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 नाम. अच्छा नाम नाम पटेल. अच्छा अच्छा पटेल छे તમે. ओ कुठचे पटेल छे. बडोदरचे पटेल छे के अहमदाबादचे पटेल छे. मी कुंदा गणपत पाटील. पाटील औरंगाबादचे पाटील आहे मी. अच्छा पाटील आहे मी. आणि मेहताजी तुम्ही जे मगापासून ट्राय मारताय ना मला कळतंय सगळं, पण मी फक्त मराठी मुलांमध्येच इंटरेस्टेड. मोहिते मोहिते हो मेहता ना. मोहिते प्रसाद मोहिते. ओळखलं ओळखलं ओळखलं. मी मगाशीच ओळखलं तुम्ही मराठी आहात म्हणून. कसं काय वरती गरब्याचा ड्रेस आणि खाली स्पोर्ट शूज घातले. मगाशीच ओळखलं होतं तुम्ही मला. मगाशी गुजराती मधनं जे काही छुतू बनवत होता ना वाक्य मी तेव्हाच ओळखलं. सॉरी बच्चू असं तू. बच्चू दिवस तिसरा. मोहिते मी इथे. मोहिते गरबा करायचा आहे. तारपा नाही. गरबा नाईस ड्रेस. कालचाच आहे. नाईस धुतला आहे ड्रेस. नाही धुतला ड्रेस. हा म्हणजे
नाईस धुतलाय तोच नाईस दिसतोय असं कोणाला शोधताय मगाशी? ऍक्च्युली तुम्हाला शोधत Sorry? नव्हतो मी स्टेप्स शोधत होतो स्टेप्स. मी शिकवते ना तुम्हाला. हे बघ, 1 2 3 1 2 3 आणि माशी गिरकी आणि माशी. काय मी खूप त्रास होतोय का? गप्पा मारू नका हॅलो हॅलो दांड्या रमो. दुखतंय का? मी एक काम करते, मी तुम्हाला सेप्टिक होईल ना, मी तुम्हाला एक पेन किलरचं इंजेक्शन देते. हो बरं वाटेल. तुम्ही घेऊनच फिरता? हो, माझ्यामुळे गर्भात खूप जण जखमी झाले ते. मी डॉक्टरच आहे. मला इंजेक्शन नको, भीती वाटते. नाही काय नाही होतो. काय घाबरता तुम्ही? डोळे बंद करा फक्त. हा 1 मिनिट एका जागी उभे राहा ना. अहो 1 मिनिट काहीच होत नाहीये. फायनली दिला. आता तुम्हाला बरं वाटेल. थँक्यू. इट्स ओके. थँक्यू. इंजेक्शनला काय घाबरतोस तू? खरंच बच्चू आहेस. दिवस 4था. हाय कुंदा. हाय नाईस ड्रेस. तोच आहे नेहमीचाच न धुतलेला रेंटल भाड्याचा. हा तसं काय तू कपडे घातलेच नाही घातलं चांगलीच दिसशील. नाही तसं नाही, म्हणजे कोणताही ड्रेस तुझ्या अंगावर छान दिसेल असं म्हणायचंय मला. ओके सॉरी, ते काल मी लागलं दुःखत नाहीये ना. नाही इट्स ओके ग. इंजेक्शन त्यात काय. कॉफी पिऊया? नाही मी गरबा सोडून कुठेच जात नाही. सॉरी. नाही मी इथे जाणतो, इथेच कॉफी पिऊया. कुंदा, मग काय करतेस तू सध्या? मी मेडिकलला असते. अच्छा, म्हणजे 24 तास ओपन. नाही ते मेडिकल डे अँड नाईट ओपन असतात ना. मेडिकल स्टोर नाही, मेडिकल. मी डॉक्टरेट शिकतेय. करतेय मी, डॉक्टर आहे. ओके ओके ओके. हा तू कशात आहेस? मी सध्या प्रेमात आहे. काय? मी ऍक्टर आहे ना, लोक प्रेम करतात माझ्यावर. मी प्रेमात आहे. काय करतोस मग सध्या? मी खूप आधीपासून, म्हणजे अगदी पूर्वीपासून आतापर्यंत फक्त स्किट्स करतो. अगं नाही चांगले पैसे मिळतात. अगं खरंच चांगले पैसे मिळतात. म्हणजे प्रायव्हेट नाटकाच्या 300 पट मिळतात. हा म्हणजे शूटिंग पण प्रायव्हेट नाटकासारखंच असतं, महिन्यात 4 वेळा, पण पैसे चांगले येतात. आय लव्ह स्किट्स. आय लव्ह स्किट्स अँड आय लव्ह यू. आय लव्ह डॉक्टर, सो मी म्हटलं आय लव्ह यू. कुंदा, मला काहीतरी सांगायचंय. सांग ना. माझं आहे, तुझं आहे. काय? नाही तसं नाही, म्हणजे मी करतो, तू करतेस. कुंदा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे का? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम करतेस का? यू लव्ह किड्स, आय लव्ह किड्स. प्लीज मला आयुष्यभर तुझ्या तालावर नाचवशील? अरे रमो हॅलो गरबो. थांबा रे, महत्वाचं आहे. थांबा जरा. गरबो काय? थांबा. कुंदा प्लीज. कुंदा मी आजपासून सॉरी, तू खेळ गरबा, मी नाही. नाही तुला ऐकावं लागेल. ऐक आणि जा. आजपासून मी तुझी कोरिओग्राफर. कुंदा, शब्द आणि भाव काही मॅच नाही झाले का? ईश्य बच्चू ईश्य. म्हणजे हो बोललीस. दिवास
मधुर चांद ही में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार। झूमने लगेगा आसमां, झूमने लगेगा आसमां। टहलता है दिल और मचलता है दिल, मोरे साजन ले चल मुझे तारों के पार। लगता नहीं है दिल यहाँ, लगता नहीं है दिल यहाँ। कुंदा, नाइस ड्रेस. फाटलाय. ते छान फाटलाय. कुंदा, पिन टोचते तो माझा खांदा. असं असू असू कुंदा, आज पहिल्यांदा डेटवर आलोय आपण. किती वेगळी डेट आहे ना आपली. दांडिया रास मध्ये असं छान वाटतंय. मग कुंदा, पहिल्यांदा डेटवर पहिलं काहीतरी जुजबी झालं पाहिजे ना. नाही त्यांच्याकडे नको होतं, फक्त हातावर देतात त्यांचं नको. तुला माझ्याकडून जुजबी हवंय. माझ्याकडे काही जुजबी वगैरे मिळणार नाही, सांगून ठेवते. सॉरी. माझ्याकडे सगळं मुबलक. दिवस आठवा. कुंदा, आपलं जुजबी आता मुबलक प्रमाणात झालंय, तर आता लग्न केलं पाहिजे. मी तयार आहे. पण तुझे आई वडील? नाही ते मला विचारत नाहीत अजिबात. असं? मग उद्या करूया लगेच. सकाळी कोर्ट मध्ये, संध्याकाळी रिसेप्शन, तेव्हा सगळ्यांना दाखवू. चालेल? दिवस 9. चला बाबा, लग्न झालं, लग्न झालं, आता रिसेप्शन. अरे यस, या माझ्या मैत्रिणी. जीजू कशी आहे तुम्ही? जीजू कशी? अरे ह्या पण जुजबी आहे. ए फोटोग्राफर, ये. ए फोटो काढूया, फोटो. 1 2 3. चला बाय बाय बाय. आई बाबा आई 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 ते खणायचं नाहीये, सून बघायला आलीस. आई ही सून. बाबा हा सासरा. बाबा जावई. हा पाय पड ना ते पाय पडत. पाया पडतो. अहो पाया पडतो. मला पाय पडायचं. अहो पाया पडायचंय. थांबा. अहो 1 मिनिट. काही घडत नाहीये. थांब. काळजी घ्या. झाला प्रसाद. शेवटचा दिवस पण संपला. 9वा दिवस. आता काय सगळ्यांना वाटेल दांडिया झाला, दांडियामध्ये प्रेम जुळलं, लग्न झालं. आता 9व्या दिवशी ब्रेकअप करतील आणि काहीतरी कहाणीमध्ये ट्विस्ट वगैरे आणतील. कशाला? प्रत्येक स्किटचा शेवट हा एखाद्याचा छळ होऊनच झाला पाहिजे का? एखादा हॅपी एंडिंग होऊ शकतं ना. एड सुचलं नाही, सांग ना सरळ.
आणि काय वाजवायला लागलाय तुम्ही? मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही? मी आहे हलगीवाला मांत्रिक बाबा. अरे गप्पीचे डांगळंग डाक्कळंग 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 रपक डांगळंग डाक रपक डांगळंग डाक डांगळंग 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 रांडे डाक्कळंग रांडे डाक्कळंग डांगळंग बाबा माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय बाबा. माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तू उठून उभा राहा. मला सांग तुझं नाव काय? माझं नाव गौरव मोरे फ्रॉम फिल्टरपाडा. मला सांग तुझा नेमका प्रॉब्लेम काय झालाय? बाबा माझ्या बायकोच्या अंगात भूत येत आहे. भूत येत आहे माझ्या बायकोच्या अंगात. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. नाही बाबा. तू फक्त काम कर. जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये आणि माझ्या पुढं उभं कर. तुम्ही नंतर नाही म्हणायचं नाही. अरे नाही अजिबात घाबरायचं नाही. अरे हुड तू बायकोला घेऊन ये. अरे तुझ्या बायकोच्या भूताला बाटलीत कोंडलं म्हणून समज. एवढा कॉन्फिडन्स? ठीक आहे. अरे सकाळी येताना मी एक असं मूलभूत माझ्या या छोट्या बाटलीमध्ये कोंबलंय. मूलभूत म्हणजे? भूताचं पिल्लू. भूताच्या पिल्लाला मी मूलभूत म्हणतो. तू जा पटकन तुझ्या बायकोला तेवढं घेऊन ये. ये प्रसाद खांडेकर. मी नाही. पाहुणं काय बोलला तुम्ही? नाही आम्ही चर्चा करतोय. प्रसाद खांडेकर काय बाय नाचली. वा बाय वा एक नंबर. तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढं असून पण एक नंबर. काय आदा होती तुमची. काय आदा होती. वा काय आदा. काय आदा. अरे हे महाराष्ट्र केसरीची गादा. धन्यवाद बरं का. पाहुणं कोणत्या गावचं म्हणायचं तुम्ही? काय कोणत्या गावचं? हे आपलं हित नाही. मी कुठलं? हे हात काढू नका. मी इथलं कर सातारा. अगो बाबू साताऱ्याकडचं. खाली बसा की. आता काय असं गावाकडचं माणूस भेटलं की कसं जीवाला बरं वाटतंय. म्हणजे तुम्ही तिकडच आहे. म्हणजे बघा देवानं कशी आपली गाठ मारली. आणि तू माझी मारलेली सोडतोय. बोला माझे शेतात काय लावलंय? आता बघा शेतात ऊस आहे. आता ऊस एवढा मोठा झालाय आत गेलं कायच दिसत नाही. तू गप्प जरा. अरे ते तुला कळत नाही का मी बिझी आहे. ओट तुझ्या बायकोला घेऊन ये जा. अरे ती माझीच बायको आहे. इतकं जोरानं का रडलं? हो माझ्या छातीत एकदम ट्रेनचं इंजिन धावायला लागलं बघा. धड 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 धड. सगळं खरं आहे पण धूर इकडनं निघत होता. खरं सांगू का बाय तुमच्या काळजात नुसतं असं धडक 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 तरी वाजत असेल पण माझ्या काळजात न फुफ्फुसात पण हलगी वाजत होती. काय सांगता? कशी? ही काय अशी रत्नकन गप्पी छगन गाडगिना चिग्गाड कर गाडगिना 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 चिग्गाड कर गाडगिना गाड रक्पळक डांगळंग 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 राक डांगळंग डांगळंग डांग हक्क डांगळंग टाकळक 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 टाक काय म्हणला? रांडकी तू रांडुकर काय म्हणत होता? ही बायको आहे का तुझी? नशीबवान आहेस तू. मी अरे एक नंबर बायको आहे तुझी. पण अशा ह्या एक नंबर बाईच्या अंगात भूत येत.
पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय काय? मी आहे ना. हा. मला तू स्पष्ट सगळं सांग. भूत येतं कधी आणि किती वाजता येतं? किती वाजता येतंय म्हणजे ती ऑलरेडी आलंय. हाच तर प्रॉब्लेम आहे. हिच्या अंगात आहे ना त्या नाचणाऱ्यांचं भूत येत आहे. अयो मग ह्यो काय प्रॉब्लेम आहे बी? मग आल्या का लॉटरी लागली तुला? लॉटरी. कसली लॉटरी? लय मागाची लॉटरी ही. करा की काहीतरी तुम्ही. पाहुणं नुसतीच बडबड करत बसणार की काय फरमाईश बिरमाईश पण करणार? ती काय फरमाईश करणार नाही. जातो इकडनं. या सापदिशी लावीने असा अशी एवढी छान बायको आहे का तुझी? आणि अशी याल्या भूताला असं असल्या बायकोला असं खिकसून बोलते तू. असं खिकसून बोलायचं नसतं. तिच्यावर असं ठाव करून वरडायचं नसतं, नाहीतर भूत पिसाळत. माझी एक फरमाईश आहे. एक अशी मस्तपैकी फक्कड अशी बैठकीची लावणी होऊन जाऊ दे. असं म्हणताय? चला बिदागी काढा की. थांबा बसू दे तरी. बसा लवकर. तोंडानं बाजूला का? चला. बसू द्या बैठकीला बसतो. मी नाही इथं. पाहुणं बिदागी. बिदागी काय बिदागी? माईला या बिदागीच्या ही घ्या. अगं बाई, या पाऊलीचं काय म्हणणं ऐकू तरी. या बाबा वाजव. तिला म्हणा आवाज वाढीव. लावणी संपली. लावणी संपली? एवढ्या पैशात एवढंच मिळतं. पैसे तेवढंच होतात माझ्याकडे. जिथं पैसा नसता तिथं सुगंधा थांबायची सुद्धा नाही. सुगंधा चालली. गौऱ्या काय गौऱ्या तू इथं काय करतो? काय नाही असंच आलो तू. हे कोण आहे थुत्तर तोंड? उत्तर तोंड म्हणली तुला बोलली? मला नाही म्हणली, तुला म्हणली तुत्तर तोंड्या. नाही उत्तर तोंड्या तुला बोलली. ती मला डुक्कर तोंड्या म्हणती, तू तुत्तर तोंड्या. थुत्तर तोंड्या तूच. हा माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. काय तर आहे हिच्या अंगामध्ये आहे ना सुगंधाची आदा येते. मग ही पैसे घेऊन जाते, परत देत नाही. ए गौऱ्या, काय 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 सुगंधा कोण? मला नाही माहिती. सुगंधा कोण? नाही माहिती. कुणावर पैसा उडवतो तू? मी नाही. कसला डेंजर प्रॉब्लेम आहे ह्यो. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं काम करा, असा काहीतरी मंत्र म्हणा ना, ती सुगंधाचं भूत हिच्यात राहिलं पाहिजे आणि आमचा पैलवान गेला पाहिजे. मी कुठं जाणार आणि मला कोण काढणार? कोण कोण काढणार कोण मला? यो काढणार आहे म्हणते. हा काढणार मला. यो काढणार आहे. तू काढणार मला? नाही रंबाळंग डंबाळंग डाप. मी नाही काढू शकत. अहो तुम्हाला 3 वेळाला फेट मिळाल्यात. अहो मीच काय ही दोघं पुढं बसलेत ती पण काढू शकत नाही तुम्हाला. आणि जर काढायचंच असेल तर तुम्हाला अशी लईच घाण करायला लागेल. म्हणजे अगदी सांभाळांग बांबाळांग करायला लागेल. कसं कसं? संबळंग बंबळंग. कसं? संबळंग बंबळंग. अरे बारी संबळंग बंबळंग रप्पळक रप्पळक डप्पळक डंगळंग डा रांडकी टाकळम डाकळम डापळम रप्पळक डंबळंग डांग सई टप्पळक डप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक हे काय जुजबी केले कुचबी रामबाळांग सांबाळांग रामबाळांग. ते जाऊ दे. ही भूत परत येतं कधी? कधी हे बघा, बाई वाड्यावर या असं म्हटलं की ते भूत परत येत आहे. मग सांगायचं नाही. हा बघा, बाई वाड्यावर या. काय 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 तुला हाणलं पाहिजे रापळक टपळक म्हणून. वाड्या कोणाला बोलवलं? नाही कोणाला बोलवलं वाड्यावर?
मी असं कसं वाड्या बोलवीन वाड्यालाच वाड्यात कसं काय बोलवीन आता गेला तू खापला अरे तू काय सांगितलं होतं बाई वाड्यावर या म्हणल्यावर ती भूक येतं त्यासाठी टिकटू निळू फुलेंचा आवाज काढायचा तिला असं वाटलं पाहिजे मग ती येणार. मग हे काय माझ्या मातीला आल्यावर सांगणार आहेस का मला निळफुल्याचा आवाज एकदम टिकटू हा गणेश बाकी कवळं दिसते सांच्याला वाड्यावर रानाच्या माईला भाजून खा बाई वाड्यावर या आली एवढं कावर बावर काऊन व्हायला लागलं तू आली सुगंध आली आली सुगंध आली पाहुणं ही सुगंध आली तरी तुमचा हात खाली अहो फरमाईश बिरमाईश करा की बिदागी काढा नाही तर सुगंधा चालली बघा नको सुगंध नका जाऊ तुम्ही पण तुम्हाला खरं सांगू का माझ्याकडे आता पैसेच नाही ते राहिला पैसे नाही मग टोपीत काय शिनमाचं तिकीट लपून ठेवलं होय अरे हिला कसं काय कळलं टोपीतलं लय हुशार भूत आहे कुठं बी पैसे लपवा समजा तिला माहिती आहेत त्या पटकन काढून पाहुणं द्या की लवकर त्या की हुशार भूत द्या लवकर पाहुणं. ऐका काय टेंब्यात बसायला लागतं मला हा वाजव या राऊदी तुम्ही बसा भाऊ वा 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 संपलं होय एवढंच येत निदान शब्द तरी पुरा करा अहो बाई 50 रुपये येते ती आणि 50 रुपयात या रावजी बसा भाऊ पुढं जी जोडला असता तर तुला काही GST लागू झाली असती अहो ते एवढ्या जी मुळे नातं किती बदललं बघितलं अशी तोंडात नोट अशी तोंडात द्यायची तीच नोट वावळणी करून ताटात टाकायला लागली बाय तुझ्या पाया पडतो माझ्याकडे आता 1 रुपया सुद्धा राहिला नाही बाय हो मग कालच्याला जमा झालेला पॅन्टात काढा की बाहेर ही पण कळालं तिला अरे तुला म्हणलं ना लय हुशार भूत आहे तिला समजा माहित आहे देऊन टाक काढा नाही तर पॅन्टात हात घालू का खिसा फाटलाय इकडला फाटलाय इकडला आहे ना दे 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 तिला दे दे तिला दे की 500ची नोट आहे लवकर द्या ना. ऐका बसू दे की बसा ना लवकर मला टेंब्यात बसायला वाजव पिकल्या पानाचा बैठकी हो हिरवा पिकल्या पाना रप संपलं 500 रुपये आहे तिथे बघा की 500 रुपये हिनं फक्त पानच पिकवलंय देठाचा पत्ताच नाही सुडाव्याला पाहुण ते भगवान हातभर शेंडीला सुडाव्याला पाहुण ते भगवान पहिले इकडे ठेवूया लागलं हॅलो हा काय काय पोचलो हा काय नाही नकावडा भात खाल्ला अंड्याचा कोरडा खाल्लाय मी हा आता पोटात जरा मुरडा पडल्यावर का झालाय पण काळजी नको बेंबीला थुकी लावली मी ठेवतो
नमस्कार मंडळी, नमस्कार. ओळखली काय? नाही ना, माणूस की शिल्लकच राहिले नाही. काय सांगतो मी चंद्रू गानू देवलेकर. काय चंद्रू गानू देवलेकर, गावचा एडिटर, रायटर, लेखक, सगळा म्हणजे मीच आहे. बाहुबली बघितला व्हायला होय म्हणा. होय, थँक्यू. तर बघितला व्हायला तर आता मी काय करतो, मी कोकणातला बाहुबली करतोय. काय जमालं बाहुबली. तर काय लोकलच माणसं घेतली सगळी. आणि मुंबईतनं खास माणूस बोलवलाय बाहुबलीच्या प्रमुख भूमिकेसाठी. काय समजलं, पण ता मूल कोकणातला जाय ता आलाय सकाळी वासाडा घ्यायला उठं. बाहुबलीचं म्युझिक आणि मालवणी ट्यून कशी वाटली? भारी वाटली ना? आय एम अमरेंद्र बाहुबली. ती कवटा आत घे, आवाज खाली कर. माझं नाव काय, मी राजा मौली आहे. समजलं ना? सॉरी. नमस्कार नमस्कार. सर, आता सुरुवात करूया. शूटिंगचा पहिला दिवस, खूप एक्साइटेड आहे. सुरुवात करूया. सुरुवात करायची जाय, पण कोकणाच्या स्टाईल न करायची. समजलं काय? जास्त पुढे जायचं नाही. मला जर राग आला ना तर टाकीन तुझी वेल्डिंग करून. सर, ते स्क्रिप्ट हवंय. स्क्रिप्ट हवंय? हिच आहे. इथं म्हणजे वटावर. माझ्या सगळे स्क्रिप्टी वटावर असतात. चंद्रूची स्टाईल आहे ती. काय समजलं? स्क्रिप्ट वटावर. अच्छा सर, आपण तो मराठी बाहुबली करतोय ना, मग पहिला सीन तो सर शंकराच्या पिंडीचा आहे ना सर? असा नाही, ते पिंडी आणि धबधबा सगळं कॅन्सल केलेलं आहे. आज तुझा पहिला दिवस आहे ना, तर तुझी एंट्री शूट करू. एंट्री म्हणजे तो हत्तीवरून जसा बाहुबली येतो तसा मी पण हत्तीवर येणार. आवडेल सर, मला आवडेल. त्या हत्तीवर तिने फालतूगिरी घाला नाही आहे. मी प्रभासला फोन लावून सांगणार होतो, पण त्या रोमिंग मध्ये आहे ना, 150 रुपये जातील एका टायमाला. परवडल नाही, बोललो नाही मी त्याला. पण काय आपण काय करायचंय, आपण कोकणातल्या स्टाईल करायचं आहे. कोकणात आपलं सगळं ओरिजिनल कोकणातला करायचं आहे. म्हणजे असं ग्रँजर एंट्री पाहिजे ना. ग्रँजर म्हणजे ते बघा, हत्तीवरून एंट्री आहे त्याची. तर हत्ती नसेल तर घोडा चालेल आपल्याला. हा, घोडे लावणार आज माझी. अरे घोडे नाहीत काय करू, आपण कोकणात जर मिळतात ते घेऊ. आपण साप घेऊ. काय साप? हा, आता ताजा सुचला येशील ताच करू आपण. काय करू, बिलात नाही ना 5-6 ताजं साप काढू. काय बिलात ना काढायचं? काय साप? मन्यार, घोणस, फुरस, नाग आणि किंगकोब्रा सगळे ना काढू. 5 दिवस उपाशी ठेवू आणि नंतर जाऊ त्यांना शेतात सोडू. शेतात सोडल्यानंतर काय करायचं, इकडे बघा. तू शेतात सोडल्यानंतर काय करायचं, तू बाहुबली आहेस ना, म्हणजे बाहुबली आहेस ना, तू उघड्या पायाने शेतात जायचं. उघड्या पायाने शेतात जायचा. सगळ्यांच्या शेपट्या धरायच्या. सगळ्यांच्या शेपट्या धरल्या, एकजूट करायची, करगोटा काढायचा आणि गाठ मारायची. करगोटा काढायचा आणि गाठ मारायची. म्हणजे गावात शेपटे एकत्र येते. शेपटे एकत्र आल्या की सगळ्यांची मुस्की एकत्र येते. मुस्की एकत्र आली मग त्या भुजंग काय दिसेल. कसा? भुजंगासारखा. मग पुढे तू एंट्री मारायची. त्यांच्या शेपटीवर उजवा पाय ठेवायचा, डावा पाय ठेवायचा मानवर आणि वरती झेंडा फडकवायचा. अहो, सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो चावणार नाही? काय नाही वा, चावला तरी 1 तासाच्या नंतर ईश चढतं. आपण काय करू, 1 तासात 3 सीन शूट करून घेऊ आणि नंतर वेल तुला नेऊ. त्याच्यामध्ये मी मेलो मग? नाही मरत. यावेळी अंदाज चुकणार नाही. मागच्या वेळी थोडासा चुकला म्हणून तो 5वा बाहुबली गाचा. 5वा बाहुबली साप चावल्यानं गेला. त्याचा काय झालं, थोडासा अंदाज चुकला. आम्ही त्याला मन्यार चावली ना तर 2 तास शूटिंग करीत राहिलो. म्हटलं वाचल, पण जायपर्यंत ह्याचे डांबे शिजले अर्ध्या वाटेत. डांबे शिजले म्हणजे? शेवगाच्या शेंगा ताट झाला होता. टपोर जाणं आले होते बाहेर सगळे. नको, भयानक वाटतंय मला एकदम हे एंट्रीचा सीन. मी कुठल्या अपेक्षा घेऊन इथे आलेलो. बापरे. मी काय म्हणतो, आपण ते एंट्रीचं कॅन्सल करूया. आपण ना म्हणजे वेगळा सीन, म्हणजे
माझा आणि हिरोईन तुम्ही या पिक्चरसाठी मुंबईवरून हिरोईन मागवणार आहे ना? छे 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 दमडीची नाही कमाईने रुपयाचा नैवेद्य हव्या काय त्याला आपल्याला फुकटची उगाच लपडी हिरोईन काय खरं नाही येतात आणि काहीतरी देऊन जातात मग काहीतरी देऊन जातात म्हणजे मग मागल्या टायमाला एक नटी आली होती गावात इथंच रमली आणि जाता त्याच्या सुन्या परबाला पोर देऊन गेली त्यांचं काय जुळलं असेल तर लग्न लावून द्यायचं ना सेटल झाले असते ते कशाला शेटल सुन्या ऑलरेडी शेटल होता 4 पोरं होती त्याला होलसेल मध्ये 5वं आलं बायकोन टाकलं वेल्डिंग करून हो ऐका मी काय बोलतो माझ्या मुंबईत ओळखी आहेत म्हणजे प्राजक्ता माळी ह्यांना घेऊया का आपण ते देवसेनेच्या रोल साठी नको 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 पोरगी सारखं कोणतरी बाई काय बोलताय पोरगीच ती सुंदर पण दिसते नाही नाही सुंदर आहेच ती त्याच्यामध्ये काय वाजत नाही गुलाबाचं फुलच आहे ते काय पण काय आहे कोकणात गुलगुली चेहऱ्याची माणसं चालत नाही आमच्याकडे रस्ता पण गुलगुलीत नाही वासाडा मेला नेत सगळे त्यांच्या फटकीच गावले सगळे एका वेळी गुलगुलीत माणसं चालत ना आमच्याकडं तुमच्या डोक्यात हिरोईन साठी कुठलं नाव आहे ते सांगा हिरोईन साठी नाव एकच कोण बाबल्या मयेकर ऑप्शनच नाही दुसरा तुम्हाला बबली मयेकर म्हणायचं नाही 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 बाबल्या मयेकर म्हणायचं बघायचंय तुम्हाला तर आंटी सौंदर्य दाखवतो या आलाय त्या इकडे झालाय रे बाला उभा रे का रे बोलवला हा देवसेना बनणार आहे अहो मूळ पिक्चर मध्ये देवसेना किती सुंदर आहे माहितीये ना त्याच्या दिसण्यावर जाऊ नका टॅलेंटेड पोरग आहे 3 फेटा घेतला नाही आपण फुकटचे उडतोय इकडे बघा काय खुशखबर आहे खुशखबर खुश खबर कसली याच्याबरोबर तुमचा हॉट सीन ठेवलाय हॉट सीन याच्या वाटांची तुम्हाला पप्पी घ्यायची पप्पी अहो पण ते कसं शक्य आहे ते त्याला काय प्रॉब्लेम नाही चुम्मा द्यायला मला प्रॉब्लेम आहे ना पण पुरुषाची पप्पी घ्यायला सांगताय तुम्ही इथंच मार खातात सगळे नट तू नट आहेस ना मग ढिला पडू नको टाईट हो एक लक्षात घे त्याच्याकडे बघताना त्याच्यातली बाई बघ कळलं काय पुरुष बघून वर नको बघ आज जाऊन बघ त्याच्या आज बाई दिसेल सगळ्याला गंडवला नाही त्याला मागच्या डायवाला काय झालं माहित नाही आठवलं मागले शिमगे काय झालं नमण्याची रेसल करायची होती तर हा काय म्हणाला मी डायरेक्ट घरूनच साडी नेसून येतो कॉन्फिडन्सने मी हाय लेवलला असतो गेला घरी आणि सगळं बांधलं आणि निघाला रस्त्यान चालत होता आणि पम्या नाचन कारण बघितला आणि सगळं सामान बघून डच मारलं त्याचं मन मग काय धरला आणि वाढला झाली त्याला मग पम्या नाचनकर फसला काय गावलंच नाही मुला शॉक मध्ये गेला शॉक मध्ये बाहेर आला होता असा ताट झाला होता निमरेला पार सगळ्यानंतर सगळं पोऱ्या आली त्याला इस्पितळात झाला 8 दिवस उठलेला नाही एवढ्या रानटी सौंदर्य आहे ती अहो पण तुमचं बरोबर आहे पण मी काय म्हणतो मी हिरो आहे ना हिरो मग हिरोईन रोमॅन्टिक सीन असतो लव्ह सॉन्ग असतं ते त्याच्याबरोबर अरे हाय लव्ह सॉन्ग तुमचं दोघांचं लव्ह सॉन्ग टाकलंय मी काय जमायला ह्याच्याबरोबर मग त्याला गवलनीची जाग दिली लव्ह सॉन्गला गवलनीची झाग कोकणातल्या गवलनीची जाग दिली बघायचं रे दाखवतो लगेच पोरा या इकडं हवालदार जरा बाजूला वा साडीवर केली हिरवा बरमोडा दिसला जा ठेव ये खाली आपण काय करायचंय दाखवायचं दादा रेडी हा औरन शिंगार जाऊ चला ग गोपिया औरन शिंगार जाऊ चला ग गोपिया नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया
मंदाचा रिखटाल भारी फसवून तयाशी जाऊया मंदाचा रिखटाल भारी फसवून तयाशी जाऊया. अहो तुम्हाला कळतंय का बाहुबली मध्ये तुम्ही नमन घुसवताय हो. नमन बाबरा ह्याची ना कायमची वेल्डिंगच केली पाहिजे. कळतंय तुला? अरे कोकणात आहेस तू, इकडं हल्दी शिवाय लग्न आणि नमन जाकडी शिवाय कार्यक्रम होत नाही. कळलं? अहो पण माझा एक प्रश्न आहे. आता या बाहुबलीमध्ये नमन झाकडी आलं, हा मग बाहुबली डायलॉग कसा बोलणार? नमनासारखे? तू लय चुरू चुरू बोलतोस हा, करणी करी ना तुझ्यावर. हा नाही तर मग त्याला पण जाऊ तडपडून नाही मिळाला तर मूठ मारीन, लक्षात घे. हा मी नाही का परी लय चुरू चुरू बोलतोय. याला चांगला डायलॉगच देतो. तुला काय येतं रे? मला येतात बाहुबलीचे डायलॉग. बोल 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 काय हा व काय त्या एकदाचं अमरेंद्र बाहुबली म्हणजे मी. या लोकांना बघणार आहे तुझा गावात पिटालतील कुत्र्यासारखा. आता मी दाखवतो अमरेंद्र बाहुबली शपथ कसा घेईल ती ऐक. गावातली कमॉन. अमरेंद्र बाहुबली होय अमरेंद्र बाहुबली या गावाच्या येशीला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की मला भावकीचे सगळे निर्णय मान्य आहेत आणि जर मी निर्णय नाही पाळले तर माझ्या घराची कौला आपोआप उडतील. माझा आधार कार्ड नाही होईल. माझ्या पावसाळ्यात सुद्धा कपडे वाळणार नाहीत. छोटू आला वाटतं. शॉर्ट शॉट सांगतो, आता ही बाई आतमध्ये ना साड्यांची घडी घालत बसलेली असेल. प्रसाद दादा काय सांगू तुम्हाला, अहो गेले 30 दिवस या बाईचं हेच चाललेलं आहे. ही बाई काय करते माहितीये काय, आमच्या वेबसाईटवर ना ऑनलाईन साड्या मागवते, दिवसभर वापरते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करते. आईच्या गावात डोक्याला शॉट झालाय माहितीये. एक तर माझा एवढासा जीव, मी एवढ्या लांब नाही येतो इथपर्यंत फक्त साडी द्यायला आणि दुसऱ्या दिवशीची साडी रिटर्न न्यायला. आता मला सांगा, मी जर हे रोजच करत राहिलो तर एक दिवस मी एवढा झिजन की हे बूट पण मला पुरतील राहायला. पण प्रसाद दादा सांगतो तुम्हाला, आज हिचा निकाल लावूनच जाणार मी. बस आशीर्वाद असू द्या. छोटू बाहेरच राहिला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅडम. मॅडम फर्मास चहा टाका फर्स्ट क्लास आणि हो माझ्यासाठी आंघोळीला पाणी पण ठेवा, अर्धी बालडी. काय चाललंय? नाही तुम्ही काही टेन्शन बिन्शन घेऊ नका. काय माझ्यापासून तुम्हाला काही धोका बिका नाही. तुम्हाला काही जमणार आहे का? ही घ्या तुम्ही काल ऑर्डर केलेली साडी. थँक्यू सो मच. ही मी परवा घेतलेली साडी मला नाही आवडली. नाही नाही ती इथंच असू द्या. काय उद्या मी जेव्हा इकडनं परत ऑफिसला जाईन ना तेव्हा दोन्ही एकत्रच घेऊन जाईन. इथून म्हणजे मी इथे राहायला आलो आहे. इश रोज रोज माझा स्माइल बघून माझ्या प्रेमात पडलात की काय? अगं बाई प्रेमात वगैरे नाही पण कोड्यात नक्कीच पडलेलो आहे. ह्याला अशी कशी बाई असू शकते? एक दिवस आधी साडी मागवते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करते. आता मी काय करू? मला कुठली साडी पसंतच पडत नाही. मग जी साडी पसंत पडत नाही ती घालून मिरवता कशाला? मी कुठे मिरवते? मॅडम खोटा बोलायचं नाही, खोटा बोलायचं नाही. आम्हाला सगळं कळलेलं आहे. तुम्ही जगता या जगामध्ये पण श्वासोच्छवास घेता सोशल नेटवर्कवर. तुम्ही अपलोड केलेले सगळे फोटो आम्ही बघितलेले, समजलं ना? पाणीपुरीच्या स्टॉलवर बोलू नका, लग्नात म्हणू नका. त्या बारशाला गेला होतात ना तेव्हा सुद्धा आमचीच साडी घालून तो चिवडा आणि लाडू खात होता तुम्ही. आणि तीच साडी मला नाही आवडली म्हणून परत सुद्धा केलेली आहे आम्हाला.
आता मी काय करू? तुम्हीच म्हणता ना की आधी साडी ट्राय करा, नाही आवडली तर रिटर्न करा. आता मी तेच करते. आता आता कसं आहे प्राजक्ता ताई, आता साडी अशी चार चौघात गेल्याशिवाय किंवा असं ऊन वारा लागल्याशिवाय साडी कशी आहे नेमकं कसं कळणार? अरे पण मी म्हणतो कशाला हवाय साडीला ऊन वारा पाऊस, नवऱ्यालाच घालून दाखवायची आहे ना. नाही नाही, माझ्या नवऱ्याला नेसलेली साडी आवडली ना की मग मला ती पुन्हा नेसावी लागते. म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला नेसलेली साडी पुन्हा नेसायला नाही लावत? नाही, ती तर गाऊन घालते. शी शी शी, ते रोमॅन्टिकच नाही हो हे. हे बघा माझा नवरा की नाही रंगांधळा, त्याला ना काहीच कळत नाही हो. अरे मग नवरा बदला ना, या साडी बदलण्याचे कसले छंद लागले तुम्हाला? छंद नाही काही, प्रत्येक वेळेला काहीतरी जेन्युइन कारण असतो हो. नाही, आज मला तुमचं जेन्युइन कारण कळू दे, तुमची 30 जेन्युइन कारण. त्याचं काय झालं ना, पहिल्यांदा की मी किटी पार्टीला गेले होते, तिथे काय झालं, सगळ्या बायकांनी माझं इतकं कौतुक केलं. अय्या किती छान दिसतेस, अय्या कसली गोड दिसतेस, ए घरी गेल्यावर दृष्ट काढ. त्या जोशी काकू तर मला म्हणाल्या ही साडी अजिबात उतरवायची नाही. अरे मग एवढी आवडलेली साडी तुम्ही परत कशाला केली? असंच असतं बायकांचं, त्या उलट बोलतात. त्या जर बोलल्या ना की ही साडी छान आहे मग ती एकदम भंगार असते. हे कुठलं लॉजिक? अहो हे वेगळं लॉजिक आहे हो बायकांचं. बायकांचं कसं असतं, समोरची बाई ना आपल्यापेक्षा एकदम भिक्कारडी दिसायला पाहिजे म्हणून तिच्या ना चांगल्या गोष्टींबद्दल ना कधीच चांगलं बोलायचं नाही. वाईट गोष्टी असल्या ना, वाईट साड्या नेसल्या की म्हणायचं वाव किती छान आहे, बघायचंय. सई ही साडी कशी आहे? वाव खूप मस्त. बघ म्हणजे भिक्कारडी साडी आहे की नाही ही? हे असंच असतो दरवेळेला. पण मग दुसऱ्या साडीच्या वेळेसचा काय किस्सा घडला तो सांगा. चला बाई, गळ केलीत ना, आता गोट्या खेळूया. अय्या चला. गोट्या कसला खेळायला बसलाय? इकडे काय गोट्या खेळायला आलोय मी? साडीचा किस्सा सांगा ना. त्याचं काय झालं, दुसऱ्यांदा जी मी साडी घेतली ना ती त्याबद्दल ना कोणीच मला काही बोललं नाही. म्हणजे ती साडी नेमकी चांगली होती. ती सगळ्या पुरुषांना इतकी आवडली ना की अय्या वहिनी वाव असंच म्हणत होते सगळं. म्हणजे वॉचमन लिफ्टमन सगळे एकदम असे सगळे बघत होते. ते चौथ्या मजल्यावरचे देशपांडे आहेत ना, ते तर मला म्हणाले सुद्धा वहिनी एकदम टवका दिसतोय हो. मग ती साडी कशाला परत केली तुम्ही? अहो काय करणार, त्यांच्या बायकोने नेमकं तेव्हा त्यांना पाहिलं आणि मग टवका उडाला ना त्यांचा. मग ती साडी ठेवून द्यायची होती तुम्ही. अगदी मनकवडे आहात हो तुम्ही. मला पण ना अगदी हेच वाटत होतं, पण मी विचार केला बाई नको असं कसं करणार. ऑलरेडी सगळे पुरुष माझ्या एवढे प्रेमात पडले, त्यात मला कोणी प्रपोज केलंच आणि डळला माझा तोल. मग आमचं चुकून झालं, मग येणाऱ्याची जबाबदारी कोण घेणार? मॅडम ते असं टॉक केल्यावर होतं काय? नाही, नुसतं टॉक करून नाही होत, दोन्हीकडून झालं तर होतं. मागच्या वेळेला ना मी असाच प्रयत्न केलेला करायचा, पण नाही जमलो. का? त्याला ना एका दिवशी साडी आवडली, दुसऱ्या दिवशी नाही आवडली, मग फिसकटलं आमचं. मग साडीला आणि त्याला दोघांनाही पाठवून दिलं. अरे साडीला कशाला पाठवायचं, साडी ठेवायची होती ना तुम्ही. असं कसं साडी बघून मला त्याची आठवण आली असती मग. काय भाई ओ मॅडम, तुम्हाला कळतं का, तुमच्या या फालतूगिरीमुळे ना माझे लय प्रॉब्लेम झालेले आहेत. काय तुमच्या बाजूच्या सोसायटीमध्ये ना माझ्या बायकोची म्हणजे मैत्रीण राहते, मैत्रीण. बरं हे नाही तर मॅडम तुमचे स्किट मधले पंचेस सोडून बाकी सगळं लय जोरात वाजतंय. माझं निदान काहीतरी वाजतंय तरी, तुझं फक्त वाजल्यासारखं वाटतंय रे. हो पण मी असं ऐकलंय की काढलं तर दोघांना काढतात. मी काय
सांगत होतो ओ मॅडम, अहो ती माझ्या बायकोची मैत्रीण आहे ना, ती माझ्या बायकोला फोन करून सांगते, हॅलो तुझा हा आला इकडं, त्याचा काही लफडा आहे का? मॅडम अहो माझ्या बायकोला संशय यायला लागलाय हो चायला, आणि त्यातला तो माझा बॉस, त्याला सांगतो बाबा दुसरा कोणाला तरी पाठवतो, तो पण ऐकत नाही. अहो मी कस्टमर केअरला फोन करून रिक्वेस्ट केली की तुम्हालाच पाठवायचं म्हणून. अरे मीच का म्हणजे रोज असा वेगवेगळा पुरुष घरी येतोय म्हटल्यावर समाज काय म्हणेल माझ्याबद्दल? ओ बाई, एका साडीमुळे तुमचा टक होत, तुम्ही कसला एवढा विचार करताय? बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं, जपावं लागतं. तुम्हाला नाही कळणार त्याचं काय आहे की तुम्ही येता ना, म्हणून मी सगळ्यांना सांगून ठेवले की माझा छोटू भाऊ येतो, तुम्ही पण सगळ्यांना सांगा मोठू बहीण आहे म्हणून. दी फालतूचे ऑप्शन सुचवताय हो तुम्ही, त्यापेक्षा ही साडी परत करायचं थांबवा ना, नाहीतर एक काम करतो मी इथेच राहतो. हा अय्या मग मी माझ्या नवऱ्याला काय सांगू? सांगा तुमच्या नवऱ्याला तुमचा चुलत भाऊ आला म्हणून. असं चुलत भाऊ मानलेले भाऊ किती आणायचे मी? या बाईला कसं समजावू मी? ओ बाई, बाई एक काम करा, ती साडी जरा इकडे द्या. ही हा ही तुम्हाला आवडलेली नाही ना, परत करायची? अगदीच घाणेरडी ना. बघूया जरा ही साडी काय झालं तिच्यात. एक मिनिट हा, धरा जरा अशी एकदम घट्ट धरा. हा टाईट. जाऊ दे, तशी ही मला आवडलीच नव्हती. हो ना, फटे हुए कपडे हम वापस नहीं लेते. ही आयडिया मला आधी का नाही सुचली? मॅडम आता परत तुम्ही मला परत साडी करायला बोलवलं ना, तर मी तुमच्या सगळ्या साड्या फाडून टाकणार. मग बसा फाटलेल्या साडीचे पैसे भरत. एक काम करा, ती साडी ती रिटर्न करायची ना, दादा आता मी तुमच्या सगळ्या साड्या फाडतो. हो कळता तुम्ही? अरे काय करता या? अरे थांबा या. अरे भाई, अरे ऐक ना, अरे ऐक, आज पहिलाच एपिसोड आहे रे माझा, लगेच डोक्यावर बसवला. या खाली टाक काय खाली बसाव बोल. मी स्वतः बसतो खाली, काय प्रॉब्लेम नाही. किती झाले? 500. तू बसला बघ. हे घे एकाची. चल चल. वेलकम 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 करून निघाला तू. या बाई, काय कोण आहे तू? काय काय चाललंय? काय मला इथं का बोलावलाय? आपण नाही हसायचं, आपण त्याला हसवायचं. चल, काय प्रॉब्लेम काय तुझा? मी तुला टो केलंय. काय केलंय? टो. काय काय? मी तुला ते कळलं मला, मी रिएक्शन देतोय. काय म्हणजे काय? तूच ना तो आरटीओच्या टोईंग व्हॅन वर अशा हावरटा सारख्या गाड्या उचलतो, तूच ना तो? मीच तो. म्हणून तुला इथे आणलंय. तू काय वेडी आहे काय? तू काय बावळट झाले जरा? काय म्हणालास? काय? तीनदा माझी गाडी टो करून नेली तेव्हा नाही कळलं तुला? आता मी अशी साधी युवती, माझं दुःख तुला कळावं म्हणून तुला इथे आणलंय. थांब जरा. अहो बाई, हा कुठला प्रकार आहे हो बदला घेण्याचा? हा बाई, मी ना तुमच्या पाया पडतो बाई. माझे घरी सगळे वाट बघतात, माझे मित्र वाट बघतात. प्लीज प्लीज मला सोडा ना बाई. हो, शोधू दे त्यांना. अहो पण त्याला कळणार कसं मी कुठे आहे ते? तुला उचललं तिथे खडून लिहून आली मी. व्हेरी गुड. आणि पाऊस पडून ते फुसला तर? हो, आम्ही असं कारण सांगितलं की ऐकता का? आम्ही वणवण गाडीसाठी भटकत असतो. अहो आहे का कोणी? आहे. आमची गाडी बघितली का तर सगळे दुकानदार छदमी हसत असतात आमच्याकडे. तेव्हा 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 नाही, तुमचं करेक्टच आहे, बरोबर आहे. पण बाई ऐका ना, मी फक्त तिकडे काम करतो. माझं काय तिकडे? गाडी कोण उचलतं? मी. आरटीओत कोण नेतं? मी. फिदी फिदी हसतं कोण? मी. आरटीओत गाडी उतरवतो कोण? मी. गोडाऊन मधनं बाहेर काढतो कोण? मी. मग तो होणार कोण? मी. मग तू बोलला. अहो नाही, तसं नाही. अहो काय मी जबरदस्ती करतो का? अहो माझा साहेब सांगतात म्हणून करतो बाई. असं नका करू बाई, प्लीज सोडा नका बाई मला. रिक्वेस्ट?
अरे त्या दिवशी मी पाणीपुरी खात होते म्हणून शेजारी गाडी लावली. एक पुरी तोंडात टाकली तर गाडी घेऊन गेले. मी धावते, अबे माफी कोण भी है, अबे माफी कोण भी है, अबे मागे मागे. असं काय का? हे चांगलं होतं. सोनल शेट्टी तुमच्या ओळखीच आहे. अहो तसं नाही हो. अहो प्लीज हे बघा मी काय बोलतो माहितीये का. आता तुम्ही पाणीपुरी खातोय बरोबर. त्या 6 पुऱ्या जरा सोडायच्या ना, जरा मागे धावायचं. हा काका त्या साहेबांना बोलायचं द्या म्हणून दिली असती गाडी. पाणीपुरी सोडणं शक्यच नाही. नो कॉम्प्रोमाइजेस. अरे 2 बॉयफ्रेंड सोडले मी. पाणीपुरी काय बोलताय बाई तुम्ही. बाई जाऊ दे, मी हारलो बाई, मी हारलो बाई. आता तुम्ही सांगा मी काय करू ते तुम्ही सांगा मला. तुझ्या तारखांचा काही प्रॉब्लेम आहे का रे? आणि ए अन्विता येडी आहेस काय तुझं. अगं काय तारखांचा वगैरे प्रॉब्लेम बोलतेस तू. आता एवढा चांगला आपल्याला प्लॅटफॉर्म मिळालाय, त्याचा वापर केला पाहिजे ना. 4-5 वर्ष तरी मी इथून हालणार नाही. 4-5 वर्ष कॅरेक्टर सोडून पंच पहिल्याच स्किट मध्ये. कॅरेक्टर कॅरेक्टर काय. हा मॅडम त्या तारखांचं काय तुम्ही बोलत होते मॅडम. तुला समविषम माहितीये का. समविषम. सम म्हणजे काय. समा आहे सुहाना वगैरे नाही. इकडे फालतू. समीर दादा त्याच्यापेक्षा भिकार. आता म्हणजे विषम म्हणजे विषमाताई. तसं नाही येते. सम तारखेला इथे गाडी लावायची, विषम तारखेला इथे गाडी लावायची. माहितीये का समविषम माहितीये. अरे कुठल्या कॉन्फिडन्सवर गाडी उचलतोस मग. सॉरी बाई मी काय बोलतो. मी चुकलो, मला मान्य आहे. हा तुम्ही आता मी काय करू सांगा मला. तू काहीच करू नकोस. का? आता मीच करणार आहे. हो नाही हो माझी आई गर्लफ्रेंड. काय बोलला. काय काय बोलला. नाही थांबा. हो काय करताय. हो पहिला एपिसोड आहे. तुम्ही माझी टी शर्ट का फाडली. अरे माझ्या गाडीचा आरसा फोडला, बाबूचा आरसा फोडला, तेव्हा नाही वाटलं तुला. म्हणून तुम्ही माझी टी शर्ट फाडली. मग अरे गेल्याच वर्षी नवीन घेतलेली. गेल्या वर्षी नाही अहो बुचकरताय का तुम्ही. माझ्या बाबूला कसे स्क्रॅचेस आणले बघ. हे बघ रडू नको. मी आहे मी तुला रडवणार आता. पण तिला दुखेल का ते. अरे खर्च केल्यावर मालकाला दुखत ना. मग असं नाही सोडणार तुला. हो थांबा ना. काय करताय. काय ओ धूळ. अरे तुम्ही माझ्या अंगावर धूळ टाकली. माझी गाडी धुळीत कितीतरी दिवस उभी असते तेव्हा नाही वाटलं तुला. आता बस धुळीत. तुझ्या घरचं कोणीतरी आलं की मग बघू. नमस्कार. बरं झालं काका तू आलास. माझा पुतण्या हा. मैंने सुना है कि तुमने किडनैप किया है इनको. कितनी फिरवती है. काय नाही किडनॅप केले म्हणून जरा फिल्मी बोललो. किती गोळा करून मी 5,000 रुपये आणलेले आहेत. घ्या आता आणले. नको. मला 1,070 रुपये हवेत. 70 रुपये माझ्या रिक्षाचे 1,000च्या टोईंगचे बस. एवढेच हवेत तुम्हाला. आणि सुट्टे द्या. सुट्टे देऊ तुम्हाला. एक मिनिट. हा तुमचा पुतणा आहे कशावरून. यांनी हाक मारली की मी हो देतो. मार रे काका. ओ काका. अरे नाही तसं. तू काका हाक मार, मी हो देणार. काका दिली की नाही. अजून एकदा मार काका. हे दिली. माझा पुतणा आहे बाबा तो. रजिस्ट्रेशनचे पेपर्स कुठे आहेत. याचे मग पीयूसी काय आहे की नाही. पीयूसी कधीपासून काढायला लागलास. नाही पीयूसी कसली. निदान बर्थ सर्टिफिकेट. अहो हे सगळे सर्टिफिकेट्स मी घेऊन फिरतो का घरी येत ते. मग घेऊन या, त्याशिवाय मिळणार नाही. अरे असं कसं आम्ही विनवण्या करतो तेव्हा. अहो साहेब पेपर घरी आहेत. देता का मला गाडी देता. एक मिनिट. मुळात तुम्ही पेपर घरीच का ठेवता हो. अहो ते गाडीचे पेपर का असतात. गाडीची ओळख पटवून देण्यासाठी असतात ना. मग घरी का ठेवायचे. नाही मान्य आहे. मी अशिक्षित आहे. आपल्याला बाबा 5-50 पैसे मिळतात बाबा ते एक सगळं काम करून. पण तुम्ही तर शिकलेले आहेत ना.
तुम्ही काय नियम मोडता मग? हा नाही, कसं आहे ना, तुम्हीच भाग पाडता पोलिसांना कारवाई करायला. काय ते सूक्ष्म काय काय होतं ते? समविषम. त्याची साधी गणित पण कळत नाहीत तुम्हाला. आणि आता नो पार्किंगचं म्हटलं तर सांगतोच, आपल्या देशात प्रत्येकाने नियम मानला ना तर ट्रॅफिक कधीच नाही होणार. हां, मग ते पोलीसवाले असू दे किंवा हे टोचनवाले असू दे, कोणाची गरज नाही लागणार. वार्ता करताय बेटा, कसं असतं आयुष्य. संपली स्किट. बाकी काका, हा, तू कसा आलायस? बाईक ने. बाईक कुठे लावली? हे रस्त्यावर लावली आहे. म्हणजे तू आहेस no ना? parking ला अरे लावली. म्हणजे काय, तू आहेस ना. नियम म्हणजे नियम. म्हणजे मी पकडणार, उचलणार गाडी. ए, नाही, ए, थांब रे. अरे हे ऐक ना माझं, ऐका, मी तुमची ही जरा 2 मिनिटं घेऊन जाऊ का? लांब गेलाय तू. अरे काका, संपलं स्किट कधीच. तुला मार्क्सही नाही रे मिळत. काय एवढा आटापिटा करतोय? जाऊ दे.